नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एलिफंटा लेणी। एलिफंटा लेणी जाण्यासाठी सर्वप्रथम इथून तिकीट काढावी लागते। जी तिकीट आपल्याला 250 रुपये पर पर्सन इतकी असेल। ही एंट्री आहे। या एंट्री गेटमधून आपल्याला गेटवे ऑफ इंडियाच्या डाव्या बाजूने सरळ फेरी मिळेल। त्या फेरीपासून आपल्याला आतमध्ये जावे लागेल आणि या फेरीमध्ये आपण आलो आहोत, बसलेलो आहे या बोटमध्ये। तर आपण या बोटने जाणार आहोत, या फेरीने जाणार आहोत एलिफंटा लेणी। जवळपास 1.5 तासाचा प्रवास या फेरी बोटचा असेल। एलिफंटा लेणीमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारच्या बोटने प्रवास करावा लागतो। बघा, असं सुंदर ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया आपल्याला दिसत आहे। खूप भारी वाटते या फेरीमधून, या बोटमधून, या समुद्रातून हॉटेल ताज बघायला आणि गेटवे ऑफ इंडिया। या बोटीतून प्रवास करताना आपल्याला जवळपास संपूर्ण अरबी समुद्र पाहायला मिळते। बघू शकता या अरबी समुद्रामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या जहाज, खूप मोठ्या मोठ्या जहाज पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। ज्या जहाज ऑइल उत्खनन करते समुद्रातील, किंवा अरब देशातून ऑइल डिझेल आपल्या भारत देशामध्ये आणण्याचं काम करते। यासारख्या बोटी, खूप मोठ्या मोठ्या जहाज या समुद्रामध्ये आपल्याला स्थिर पाहायला दिसेल। तर बघूया या जहाज। ही जहाज जिओ गॅस कंपनीची आहे आणि खूप मोठी अशी जहाज आहे। आपण दुरून बघत आहे या जहाजाला, हे ऑइल आणण्याचं काम करते। तर चला, आता आपण पोहोचलेलो आहोत एलिफंटा केव लेणी बेटावर। तर या बेटापासून आपल्याला एलिफंटा लेणीकडे जाता येते। तर या ठिकाणी आपण बघू शकतो फ्रूटचे दुकान आहे। या ठिकाणी काही खाद्यपदार्थाचे दुकान आहे। या ठिकाणी बघत आहे तुम्ही ह्या फेरी उभ्या आहेत। या फेरीनंच आपल्याला रिटर्न गेटवे ऑफ इंडियाकडे पुन्हा जावे लागेल। बघू शकता तिकीट 18×2 36 रुपये तिकीट पडली आहे। ही एक छोटी टॉय ट्रेन आहे। बघू शकता 18 रुपये तिकीट, आणि हा टॉय ट्रेनचा रूट आहे जो की या टॉय ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला खूप आनंद मिळेल। चला तर टॉय ट्रेनची जर्नी करूया आपण। तर या टॉय ट्रेन आपल्याला एलिफंटा लेणीच्या पायऱ्यापर्यंत पोहोचून देते। खूप थंडगार असं समुद्रातील वारं या टॉय ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्याला लागतंय। तर जवळपास 3 ते 4 मिनिटाचा टॉय ट्रेनचा रस्ता करून आपण आलो आहोत एलिफंटा लेणी बघण्यासाठी। तर चला, एलिफंटा लेणीबद्दल आपण थोडाफार इतिहास जाणून घेऊया। एलिफंटा लेणी ही भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईच्या एलिफंटा बेटावर वसलेली आहे, ज्याला आपण घारापुरी बेट असेही म्हणतो। हे बेट मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये असलेलं आहे। एलिफंटा लेणी ही 5व्या ते 8व्या शतकातील रॉक कट लेणी आहेत, जी प्रामुख्याने हिंदू धर्माच्या शैव पंथाला समर्पित आहे। या लेण्यांना युनेस्कोने 1987 मध्ये जागतिक वारसा स्थान दिलेलं आहे। या लेणीमध्ये आपण बघितलं असता आपल्याला भगवान शिवाच्या
अवताराच्या मूर्त्या पण पाहायला मिळते। या ठिकाणी महेश मूर्ती, योगेश्वर शिवमूर्ती, गंगाधराचे शिल्प, रावणागृह शिल्प खूप आकर्षक आपल्याला या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी लेण्याची रचना बघता 7 लेणी आहे। त्यापैकी मुख्य लेणी पहिली आहे, जे हिंदू देवतांना समर्पित आहे। लेण्यांच्या छतावर कोरीव काम आणि स्तंभ आपल्याला दिसत आहे। खूप छान असं एलिफंटा लेणी आहे। ज्याला ऐतिहासिक गोष्टीचा आवड असेल त्यांनी 100% एलिफंटा लेणीला भेट द्यावे। इथे येण्यासाठी भारतीय नागरिकांना 40 रुपये तिकीट द्यावे लागते आणि जो परदेशी पर्यटक असेल यांना 600 रुपये तिकीट। महत्त्वाचं म्हणजे ही लेणी सोमवारी बंद असते, लक्षात ठेवावे, ही लेणी सोमवारी बंद असते। या ठिकाणी आपण आले असता फोटो वगैरे काढण्याची परमिशन आहे। तर खूप छान अशी मुंबईमध्ये वसलेलं 1 डे टूर आहे। ज्यांना कोणाला या टूरमध्ये लेणी बघण्यासाठी यायचं असेल त्यांनी सोमवार दिवस सोडून ही लेणी बघण्यासाठी यावे। लेणी बघणं झाल्यावर आम्ही थोडीफार शॉपिंग केली। तर चला मित्रांनो, धन्यवाद। तुम्ही